नमस्कार मंडळी, भटकंती विथ मोरे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. तर आज आपण चाललोय कोकण आपल्या गावी. सो आता वाजले समथिंग 9:45. बस आहे आपली. आपण रेड बसवरनं बुकिंग केलेली आहे. औदुंबर छाया ही बस आहे. AC स्लीपर आहे. तर पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवणार आहे मी. सो आता पूर्ण रेडी झालो आहे. जॅकेट घातलंय. थंडी असेल नसेल माहीत नाही. गावाला ऑलमोस्ट वाटत नाही, कारण कॉल बिल केले तर एवढी थंडी नाही आहे. सो बघूया आपण. आणि ब्लॉगसाठी स्टे ट्यून, कारण पूर्ण आपण दाखवणार आहे आपली हळद शेती आणि अजून बरंच काय आपल्याला काय फिरतं आहे तर काय इन्फॉर्मेशन घेतं आहे ते दाखवणार आहे. सो आता रेडी झालो आहे, निघतो. तुम्हाला रस्त्यात भेटतो. सो माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि आमच्या 2 बॅग आहेत. जास्त काय नाही, कारण आम्ही लगेच उद्या निघणार आहे नाईटला. फक्त डेसाठी म्हणजे संडे भेटला म्हणून चाललो आहे. थोडं एक्सप्लोअर करू, मदत करू, किती काय हळद शेती आहे ती, आणि मग तुम्हाला दाखवू पण. आणि उद्या आम्ही परत रात्री त्याच बसने येणार आहे. अजून बुकिंग नाही केली, उद्या बुकिंग करणार आहे. सो तर आता आपण ऑटो पकडले अशा प्रकारे आणि आपली बस भेटणार आहे आपल्याला 3 नाक्याला. हा आमचा नितीन कंपनीचा सिग्नल. सो आम्ही आता ऑटो पकडले आणि आपण 3 नाक्याला जातोय. आपली बस यायला एक 10 ते 15 मिनटं जातील. सो असे सोबत राहा. तर अशा प्रकारे आपण 3 नाक्याला पोचलोय. इथे बसेस लागलेले आहेत. आपली अजून बस आली नाही. आपली आहे मंगलमूर्ती. सो वेट करतोय ती येईल. सो अशा प्रकारे आपली बस येते समोरून. ओ लाईट में ब्लर होते. सो अशी बस आलेली आपली औदुंबर. सो आपण बसमध्ये भेटूया आता. सो आपण बसमध्ये आलो आहे. एंटर केलं. आपली अप्पर आहे, पहिले 2 फ्रंटलाच आहे. सो इथे आम्ही अशा बॅग्स ठेवल्यात. आपल्याला ब्लँकेट्स दिलेले आहेत आणि हा असं इंटिरियर आहे. हा माझा भाऊ आणि हा आमचा डबल बेड आहे. चार्जिंग सॉकेट्स आहेत, ACचे वेंट्स आहेत, तिथे लाईट आहे आणि ही पूर्ण अशी बस आहे. हे साईड आहेत, साईड अप्पर आहे. आम्ही दोघं होतो म्हणून आम्ही डबलवालच बुक केलं, प्रेफर केलं एकत्रच सोबत राहायचं. आणि सो आता आपण जर्नी बघूया, बस कुठे थांबणार आहे आणि थोडे साईट सीन बघूया. इथे बाजूलाच विंडो आहे, तुम्हाला विंडो पण दाखवतो. सो असेच सोबत राहा. फुल जर्नी आपण दाखवणार आहे. हे बघा, आम्ही आता जुईनगरला आहे. ट्रॅफिक बघा, फुल लांबच्या लांब ट्रॅफिक लागले. मस्तपैकी ठाणे ते जुईनगर विदिन 30 मिनिट्समध्ये आलेलो. आणि आता तुम्ही बघाल ना, ट्रॅफिक एवढा मरणाचा लागला आहे ना जुईनगरमध्ये. का? त्याचं कारण माहिती असेल तुम्हालाच. आपला काय ते तुमचं कोल्ड प्ले चालू आहे. 8 लागले जो बॉम्बातले आमची. तर आमचं आता कंटाळून काय करणार, झोप तर येणार नाही एवढं लोक. सो आता PUBG खेळतो आम्ही. आमचा PUBG चालू आहे. कंटाळा आला. इथे चार्जिंग पूर्ण सोय आहे, प्रॉपर चार्जिंग चालू आहे, गेम चालू आहे. सो बघू ही ट्रॅफिक कधी सुटते. मग ती वरती फ्लायओव्हर आहे इकडे, हा जो लाईट दिसते ना, आणि हायवे क्रॉस करत आहेत. मेन हायवे आपला हा तो क्रॉस करते वरती. फुट ब्रिज असून पण किती मस्ती ना या कोल्ड प्लेवाल्यांना. काय बोलायचं खरं आजकालच्या जनरेशनला. लोकांनी अक्षरशः ब्रिजवर गाड्या लावल्यात, ब्रिजवर. हे बघा, हा ब्रिज आहे. मी तुम्हाला तरी दाखवत येतो. लोकांनी ब्रिजवर गाड्या लावल्यात आणि ब्रिजच्या कट्टाड्यावर बसलेत. अरे बाबा, केवढी ती गर्दी. तुम्हाला दिसतं का माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला झूम करून जरा दाखवतो. हे बघा कसे बसलेत लोक. काय तो कोल्ड प्ले. यांच्या उबर आज भेटतील का उद्या सकाळीच जातील घरात. बाप रे बाप. हे बघ जत्रा बघ, जत्रा बघ, येड्याची जत्रा बघा, येड्याची जत्रा. बघा बघा, येड्याची जत्रा बघून घ्या. तुम्ही पण बघून घ्या सर्वांनी. बघा
आतमध्ये 25,000 घालवले आणि ते रिक्षावाला पण भेटत नाही आहे यांना. आहे तो खरंच पूर्ण रोड जाम करून टाकले. ही तर ही लेन ती तर ती लेन. हे बघा हे जे लाईट चालू आहेत ना हे डी वाय पाटील स्टेडियम. आणि ट्रॅफिक बघा इथे पण येण्याची जत्रा असणार. पोलीस बिचारे आपलं काम करत आहेत. हे बघा पोलिसांनी खालचा रोड पूर्ण बंद करून टाकलाय जो रोड खाली नेरूलला जातो. आता ट्रॅफिक नको हो खाली म्हणून सर्व गाड्या सर्व्हिस रोडनी डायव्हर्ट केलेले आहेत. पण ट्रॅफिक बघा. असं आपण खारपाड्याला थांबलोय. तिकडे हॉटेल आहे. सो तिकडे आम्ही जेवण केलं मस्तपैकी. लाईट खाल्लं. बाहेर धावलं जास्त काय जड खाऊन उगाच परत आपलं ऑफिस त्रास नको म्हणून नॉर्मल लाईट खाल्लं आहे. सो बस जर्नी तुम्ही बघितला असाल. आम्ही फुल ट्रॅफिकमध्ये फसलेलो. आणि आता पण तुम्हाला टाईम दाखवतो. आता वाजलेत 1 आणि अजून आम्ही खारपाड्याला आहे. रिचिंग टायमिंग 4चा होता. सो आता ट्रॅफिकच एवढी 2-2.5 तास लागली. सो मला वाटत नाही की आम्ही 4पर्यंत पोहोचू. बघू आता. मोस्ट ऑफ तरी 4:30, 5, 6 पण वाजते सांगून येतो पुढे ट्रॅफिक आहे की नाही. सो असं सोबत राहा. जास्त काय मी शूट करत नाही. थोडे मी कॅबिनमध्ये जाऊन पण थोडं शूट केलं ते पण तुम्ही बघितलं असालच ह्याच्या आधी. सो आता आपण बघूया कसं आपल्याला का भेटतोय व्हिडिओ शूट करायला. आणि आता नेक्स्ट स्टॉपला जर कुठे सकाळी गाडी TVला थांबली सो तिथे पण आपण कंटिन्यू करू. आता मग आपण डायरेक्ट आपल्या गावी पोचल्यावर मग खेडला पोचल्यावर आपण कंटिन्यू करू. सो तुम्ही जर्नीसोबत असंच कायम राहा. आणि अजून मला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ही आहे औदुंबर छाया. ही स्लीपर आहे. ती पण AC स्लीपर आहे. आणि आमची डबलची सीट आहे. पहिलीच आहे वरती म्हणून जास्त काय आम्हाला एवढा त्रास नाही खड्ड्या-विड्ड्यांचा. आणि रस्ते पण बऱ्यापैकी आता चांगले झालेले आहेत. रोडला गाड्या पण एकदम शांतता आहे लेट झालं आहे तर. सो चला मग सांगायचं ना कंप्लेंट करायची ना. तर अशा प्रकारे आपण खेड ST स्टँडला आहे. बसची वाट बघतोय. आपण थांबलोय. गाडी अजून लागलेली नाही. 5:30ची गाडी आहे. बघू आता. गर्दी बघा. आणि शनिवार रविवार आहे. काय मग कसं वाटतं गावाला येऊन? हां एकदम मस्त शांत निवांत. बस आलेली नाही आहे आमची अजून. थंडी बऱ्यापैकी आहे. सो बघू 5:30 वाजून तर गेलेत. 5:30चा टायमिंग आहे. बघू आता बस 5:30ची आहे की कॅन्सल होते. कॅन्सल जायचं मग पुढे स्ट्रगल आहे आमचं. नाही सांगू शकत.
लय डेंजर व्हिडिओ बनेल बघ. काय बोलतो? 100% ना. विषय झाला पाहिजे ना. पूर्ण गावापर्यंत चालत. 20 किलोमीटर 30 किलोमीटर 30 किलोमीटर संपला विषय. कॅन्सल झाली ना मग तुला दाखवतो, पळवतो मी तुला. हा ना, बोल ना, खाऊ वाटतं याला. कॅन्सल निघतील ना खालून आग, तेव्हा समजेल. ए दरवाजा लाव. तर मंडळी, अशा प्रकारे आपण बसमधून उतरलोय आणि घराकडे चाललोय आपण. थंडी जाम बेकार आहे. वाटलं ना तर एवढी थंडी असेल. कालपर्यंत जोपर्यंत फोन चालू होते गावात तेव्हा गरमी होती, एवढी थंडी नव्हती. पण अपाट आहे थंडी. काय बोलतो? थंडी काय जाणवली ना. सांगत होतो साहेबांना जॅकेट घेऊन देतो, जॅकेट आणायला सांग. नाही, थंडी एवढं आहे. आमची शहापूरची थंडी पण फेल आहे. समजला का? कोकण आहे, कोकण इधर सब फेल आहे. सो आता आपण पोचू. चालत चाललोय. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ठाणे टू खेड ही आमची जर्नी कशी तुम्हाला वाटली. आपण बसमध्ये जास्त शूट केला नाही कारण फुल ट्रॅफिकमध्ये फ्रस्ट्रेट झालेले सगळे. ड्रायव्हर पण कंटाळलेला आणि बसमध्ये जास्त काही शूट केला नाही. आणि मग आपण आता पोचलो आहे. सो आता आपण फ्रेश बीश होऊ. त्यानंतर पुढचा प्लॅन ठरेल. हळदीचा आपला सेपरेट व्हिडिओ बनणार आहे. सो त्या व्लॉगसाठी पण स्टे ट्यून. आणि अजून काय एक्सप्लोअर करायला भेटतंय. टाईम जर अरेंज झाला तर त्यामध्ये पण करू. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. सबस्क्रायबर्स तुमच्या प्रेमामुळे वाढलेत. मला खूप चांगली अचिव्हमेंट भेटली पहिल्यांदाच. सो असंच कायमस्वरूपी भटकंती विथ फॅमिलीसोबत राहा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. टाटा बाय कर ना भाई.